नमस्कार, आप देख रहे हैं तेज 24 सबसे तेज समाचार। शनिवार को बीजेपी शिवसेना महायुति के लोकसभा सीट से उम्मीदवार राजू भाऊ पारवे ने देवलापार क्षेत्र में किया जनसंपर्क। देवलापार शरद गुप्ता। रामटेक लोकसभा भाजपा शिवसेना महायुति के उम्मीदवार राजू भाऊ पारवे, विधायक आशीष जायसवाल, पूर्व विधायक मल्लिकार्जुन रेड्डी ने आदिवासी बहुल क्षेत्र को जनसंपर्क यात्रा कार्यक्रम पर शनिवार सुबह 10 बजे देवलापार के मां भगवती दुर्गा मंदिर में दर्शन कर शुरुआत की। इस अवसर पर देवलापार व आसपास के क्षेत्रों से अनेकों भाजपा शिवसेना पक्ष के पदाधिकारी, कार्यकर्ताओं ने और क्षेत्र के महिला, पुरुष, युवक, युवतियों ने बड़ी संख्या में उपस्थिति दिखाई। सभी नेतागणों ने देवलापार, वड़ंबा, करवई, लोधा, सीतापुर, पिंडकापार, बेलदा, हिवरा बाजार सहित अन्य अनेकों गांवों में जाकर जनसंपर्क किया और आने वाले 19 अप्रैल को रामटेक लोकसभा सीट से भाजपा शिवसेना महायुति से शिवसेना के धनुष बाण चुनाव चिन्ह पर खड़े राजू भाऊ पारवे को मतदान कर भारी संख्या से जीत दिलाने का आग्रह किया। उपस्थित सर्व आपले रामटेक पंचायत समितीचे सभापती चंद्रकांतजी खोडवते, सर्व भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि इतर पक्षाचे सर्व पदाधिकारी, हिवरा बाजार या गावात आज आपल्या उमेदवाराच्या प्रचारात आपण या ठिकाणी आलेलो। उमेदवार देखील आमच्या सोबत होते, परंतु आपल्याला माहित आहे की आपले उमेदवार जे कोणी असतात ते सातत्याने लोकांच्या संपर्कात असतात। माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा असल्यामुळे ते त्या ठिकाणी सभेला जाऊन थोड्या वेळासाठी त्यांनी माननीय फडणवीस साहेबांच्या बैठकीसाठी त्या ठिकाणी गेले, परंतु परत ते आपल्याला जॉईन होणार आहे। ते पुन्हा आपल्या गावात येतील, त्यांचा विजय निश्चित आहे, कारण की या देशाच्या जनतेने पुन्हा माननीय नरेंद्र मोदी यांना देशाचा पंतप्रधान करण्यासाठी संकल्प केलेला आहे। पुन्हा मोदी साहेब यांना देशाचा पंतप्रधान आपल्याला करायचा आहे। आपल्याला महायुतीचे उमेदवार भारतीय जनता पार्टी, शिवसेना, इतरही आपले रिपब्लिकन पक्षाचं समर्थन असल्यामुळे आपल्याला या गावातून माननीय महायुतीचे उमेदवार राजू भाऊ पारवे साहेबांना मोठ्या संख्येने अधिक्यानं या ठिकाणी मतदान करायचं आहे। येणारे 19 एप्रिलला आपला सर्वांना विनंती करतोय, माननीय मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान करण्याकरता आपल्या या देशाच्या नेतृत्व पुन्हा त्रिसंधा माननीय विश्वगुरु आदरणीय नरेंद्र मोदीजींना आपल्याला पुन्हा पंतप्रधान करायचे आहे। म्हणून आपला सर्वांना विनंती करतो, आपले जे काही आपल्या या क्षेत्राच्या विकासा कामामध्ये आणि हिवरा बाजारला जे ग्रामपंचायत निवडून आले, या ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित सर्व नेत्यांच्या माध्यमातून आम्ही समोर ठेवण्याचा पुन्हा विकास होईल असा पूर्ण विश्वास आहे। आणि येणारे 19 एप्रिलला आपण या तिन्ही बूथवरून 60 ते 70% मतदान आपला मोदी साहेबांच्या नेतृत्वात माननीय राजूभाऊ पारवे साहेबांना धनुष्यबाणच्या चिन्हावर बटन दाबून भरघोस मतांना विजयी करावा। आजच्या या कार्यक्रमाला माननीय राजूभाऊ पारवे साहेब बडामापर्यंत आले होते, काही कारणात आपले कुईला माननीय लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा होती, म्हणून ते गेले आणि पुन्हा मांजरीला ते येणार आहे। आपण इथं आलं नसलं तरी या क्षेत्राचा आमदार आशीष भाऊ जायसवालजी, आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेता या ठिकाणी शिवसेनेचे आहेत, म्हणून आपल्यावर विश्वास ठेवून तुम्ही या क्षेत्राचा विकास करण्याकरता धनुष बाणला भरघोस मतांना विजय करा असं सर्वांना विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपको यह समाचार कैसे लगा हमें कमेंट कर ज़रूर बताएं और ऐसे ही सबसे तेज़ समाचार देखते रहने के लिए सब्सक्राइब करें तेज 24 को।